हॅलो नमस्कार. मी क्रांती. वात्सल्य एक नवी सुरुवात ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मी खूप खूप स्वागत करते. मी आणि अभिर सध्या चांदवडमध्ये मी माहेरी आली आहे. माझ्या आत्यांच्या मुलाचं लग्न होतं, तर त्या कारणानिमित्त आम्ही 16 तारखेला लग्नाला आलो होतो आणि मी 14 तारखेलाच तसं मालेगावला गेलेली होती. 16 तारखेचं लग्न करून आम्ही चांदवडला थांबलो. आजचा व्हिडिओ बनवायचं कारण असं की मी काही लग्नाचे छोटे छोटे शॉर्ट्स टाकणार आहे. मेहंदीपासून तर लग्न होईपर्यंत आम्ही काय काय मजा केली किंवा लग्न कसं झालं ते यासाठी की आमचे आत्या मामा दोघेही नसताना माझ्या 4 आतेभावांनी, 2 बहिणी आणि 2 भावांनी, ते चौघांनी मिळून ते लग्न कसं पार पडलं याचं एक कौतुकास्पद बोल, त्यांना काहीतरी डेडिकेशन म्हणून मी हे व्हिडिओ बनवते. त्यांनी खूप छानरित्या सर्व मॅनेज केलं, खूप छानरित्या सर्वांचा आदर सत्कार केला आणि लहान भावाचं लग्न त्यांनी खूप छान पार पाडलं. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी. दुर्दैवाने आत्या आणि मामा आमच्यामध्ये नव्हते. विवेकमध्ये, म्हणजे आम्ही त्याला घरी जितू म्हणतो, ज्याचं लग्न होतं त्याच्यामध्ये आत्यांचा प्रचंड जीव होता. लहान लव असलं की ते प्रत्येकाचं लाडकंच असतं, तसं आत्यांचा जितू खूप लाडका होता आणि प्रत्येक क्षणाला आम्हाला असं आत्या मामांची कमी भासत होती की ते असते तर असं असतं, ते असते तर कसं असतं असं. पण चौघांनी पण चेहऱ्यावर ते एक क्षणही न दाखवता सगळ्यांना खूप छान मॅनेज केलं. ह्या आनंदाच्या क्षणामध्ये त्यांनी त्यांच्या दुःखाला हावी होऊ दिलं नाही, पण कुठे ना कुठे त्यांना मनामध्ये ते वाटत होतं आणि ते आम्हाला जाणवत होतं. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी होतो आणि त्यांनी सगळ्यांनी खूप छान लग्न पार पाडलं, खूप छान मॅनेजमेंट केली, सगळं काही खूप सुंदर केलं आणि जितूच्या भावी आयुष्यासाठी, आमच्या विवेकच्या भावी आयुष्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा देते मी ह्या व्हिडिओमधनं. आणि नेहमी हसत खेळत राहा. तुमच्या आयुष्यात कधीच दुःखाचे क्षण येऊ नये ही मी प्रार्थना करते. ऑल दी बेस्ट. चला तर अरेंजमेंट कशी होती आपण बघूया. तर हे आमचं होतं लग्नाचं घर आणि हा आमचा नवरदेव जो मेहंदी कलरच्या ड्रेसमध्ये आहे आणि बरीच पाहुणी मंडळी आलेली होती. घराला आईसाहेब असं नाव दिलेलं आहे आत्यांच्या स्मरणार्थ आणि इतकं सुंदर असं सजवलेलं होतं सगळं घर. शादीवाला घरची पार्टी वगैरे खूप छान वाटत होतं सगळं. आणि हे बघा, हा आमचा नवरदेव विवेक. आणि इकडे स्टेज डेकोरेशन केलेलं होतं, ते पण खूप सुंदर केलेलं होतं. हा मेहंदीचा कार्यक्रम होता आणि हे मेहंदीचं सर्व डेकोरेशन होतं. खूप छान केलेलं होतं सगळं आणि वातावरणही खूप छान होतं. पावसाने आम्हाला बरीच साथ दिलेली होती. आणि मेहंदीच्या दिवशी असं आमचं काहीसा गेटअप होता. सर्वांनी घागरे घालण्याचं ठरवलेलं होतं, आम्ही पण तसंच गेटअप केलेला होता. आणि लग्न म्हटलं की नातं सांभाळायचं काम आजीकडे असतं, मम्मी सांभाळत होती अभिरला छानपैकी आणि तो पण एन्जॉय करत होता त्याच्या मामाचं लग्न छानपैकी. इकडे हे डेकोरेशन केलेलं होतं मेहंदीसाठी. हे कोण वगैरे, हे मेहंदीचं ताट खूप सुंदर होतं. मला सगळ्यात जास्त हे खूप आवडलं. युनिक होतं, काहीतरी छान वाटत होतं आणि केलेलं. आणि मेहंदीच्याच दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचं जयंतीही होती. आम्ही तेही सेलिब्रेशन केलं होतं. हे माझे आत्या मामा आहेत. इथे व्हिडिओसाठी आमचं रिहर्सल चालू होते. कॅमेरामॅन आम्हाला काही सांगत होता, इन्स्ट्रक्शन्स होतं, आम्ही ते फॉलो करत होता. ब्लू ड्रेसमध्ये विवेकची मोठी बहीण आहे आणि रेड ड्रेसमध्ये विवेकची छोटी बहीण, म्हणजे विवेकपेक्षा मोठीच आहे, स्मिता आणि विद्या. ह्या दोघी मोठ्या बहिणी विवेकच्या. आणि विवेकच्या सोबत जो येते तो विवेकचा मोठा भाऊ स्वप्नील. हे चौघं माझ्या आत्यांचे मुलं आहेत आणि यांनीच हे कार्य खूप छानरित्या पार पाडलं आहे. हे कुवार पण फेडायचे दुसऱ्या दिवसाचे फोटो आहेत. मांडव झाल्यानंतर हा माझा मांडवाचा लूक होता. असा गेटअप आम्ही केलेला होता. आणि नंतर हे हळदीचे फोटो आहे. हळदीला साऊथ इंडियन थीम होती. हा माझा भाऊ आहे संकेत, ही माझी मोठी बहीण आहे आणि हे आम्ही सगळे शादीवाला घर
असं आमचं काहीसा गेटअप होता. खूप मस्त वाटत होतं सगळं. हे मांडवाचेच फोटो आहे काही आणि हळदीचे. काही फोटो मी अभिरसोबतही क्लिक केलेले आहे, तेही टाकलेत मी. हा आमच्या लग्नाचा फोटो आहे आणि ही लग्नाची त्यांची एंट्री. ॲक्च्युली मी थोडी मागे होती त्याच्यामुळे मला व्यवस्थित शूटिंग नाही करता आली, पण जेवढी करता आली तेवढी मी केली आहे. आणि खूप गोड दिसत होते दोघं पण वेडिंग ड्रेसमध्ये आणि लग्न पण खूप छान झालं. जेवढी शूटिंग मला करता आली तेवढी मी केली आहे आणि त्या पद्धतीने हा व्हिडिओ बनवला आहे. दोघं खूप छान दिसत होते. खूप छान एन्जॉय केला आम्ही लग्नामध्ये. सगळं मॅनेजमेंट मस्त केलेलं होतं.